मस्तपैकी बऱ्याच दिवसांनी मस्त गोड असा फणस खाल्ला आणि त्यानंतर राहिल्या त्याच्या बिया. तर ह्या बिया बरेच लोकं चुलीत भाजून वगैरे खातात किंवा भाजून त्याची भाजी किंवा आमटी म्हणजे रस्सा भाजी पण करतात. तर आपण आज इथं सुकी भाजी करत आहोत. त्यासाठी अशा आता इथं चूल तर नाही त्यामुळं मी तव्यावर अशा बिया भाजून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय. भाजल्यानंतर त्याचे असे वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि फक्त बिया घ्यायच्या आहेत. त्या बियानंतर परत थोड्याशा खलबत्त्यात चेचून घ्यायच्या. बिया चेचून झाल्यानंतर कढईत तेल घालायचं आहे आणि त्यात जिरे, कढीपत्ता आणि कांदा टाकून तो भाजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर थोडंसं लसूण चेचून टाकायचा आहे आणि तोही परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. त्यानंतर त्यात टोमॅटो टाकायचा आहे. बारीक चिरलेलं टमाटर पण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि तुम्हाला कोणते आवडत असतील ते मसाले, गरम मसाला वगैरे टाकू शकताय आणि त्यानंतर त्या चेचलेल्या बिया टाकायच्या आहेत आणि त्या मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे शिजत ठेवायचं आहे आणि अधूनमधून चेक करत राहायचं आहे कारण याला दाटसरपणा येतो लगेच. त्यामुळं लागत असेल तर अजून पाणी गरम करून थोडं तुम्ही घालू शकताय, ॲड करू शकताय आणि नंतर कोथिंबीर चिरलेली टाकून मस्तपैकी खायला घ्या. मस्त भाजी होते. रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही याची रस्सा भाजी पण करू शकताय. तर बघू शकताय भाजी किती छान झालेली आहे. तर चला, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय. हो, तुम्हाला ही रेसिपी माहीत होती का? हे कमेंट करून नक्की सांगा.